श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी ज्या ताईंचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे त्या ताई सोलापूर येथे राहणारे आहेत. खरंच एक स्त्री काहीही सहन करू शकते, कितीही गरिबी असो वा घरी सासूरवास असो, ती तिचा संसार करू शकते. पण आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात परस्त्री असणे हे मात्र कोणतीच बाई खपवून घेऊ नाही शकत. आजचा अनुभवही असाच काहीसा आहे. तर ताईंच्या शब्दात मी हा अनुभव सांगायला सुरुवात करते. नमस्कार, माझं नाव सोनल देशमुख. मी सोलापूर येथे राहणारी आहे. माझं लग्न हे 2020 मध्ये झालं. त्यानंतर एका वर्षांनी मला एक मुलगी झाली. माझे मिस्टर हे जॉबवर होते. आमची फायनान्शियल कंडिशन ठीकठाक होती आणि आमचा संसारही अगदी सुखाचा चालू होता. पण म्हणतात ना, सगळं छान छान चालू असताना बरोबर कोणाची तरी वाईट नजर लागतेच. माझ्या मिस्टरांचं जे ऑफिस होतं त्याच ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर एक मुलगी कामाला होती आणि तिने त्यांची फसवणूक केली. तिला हे माहिती होतं की यांचं लग्न झालं आहे, तरीही तिने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि माझ्या मिस्टरांनाही बुरळ पडली. आपल्याला बायको आहे, एक लहान मुलगी आहे, हे सुद्धा त्यांच्या ज्ञानात आलं नाही. मला याबद्दल काहीही कल्पना नव्हती. पण जसं हे प्रकरण सुरू झालं, माझे मिस्टर हे घरी खूप चिडचिड करायचे. ते माझ्यासोबत नीट बोलत नसत. आधी ते मुलीवर कधीच ओरडायचे नाही, पण आता ते खूप चिडायला लागले. त्यांचं हे रूप मी याआधी कधी पाहिलेलं नव्हतं. नंतर एक दिवस ते अंघोळीला गेल्यावर त्यांच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन दिसलं. मी मोबाईल ओपन करून पाहिला तर त्यावर एका मुलीचे मेसेजेस होते. त्या दिवशी मला एवढा मोठा धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या बाबतीत असं काही होऊ शकतं, इतकं काही वाईट घडू शकतं, यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझ्या मिस्टरांना मी यावर जाब विचारला. मी खूप रडतही होते. त्यावर तेच माझ्यावर चिडले आणि म्हणाले की मी त्यांच्या मोबाईलला हात कस काय लावला. त्यानंतर आमचे रोजच भांडणं होऊ लागले. मी काय करू आणि काय नको असं मला झालं होतं. आमच्या शेजारी ज्या ताई राहतात त्या खूप स्वामी सेवा करायच्या. त्यांना स्वामींचे खूप छान छान अनुभवही आले होते. मला असं झालं होतं की मी कोणाजवळ जाऊ आणि कोणाजवळ आपलं मन मोकळं करू असं मला वाटत होतं. एक दिवस मी त्यांच्याजवळ खूप रडली. त्यांना सगळं काही सांगितलं. त्यावर त्या मला समजावत म्हणाल्या की तू स्वामी सेवा सुरू कर. एकदा स्वामी सेवेत आलं की आयुष्यात खरंच कुठलंही दुःख राहत नाही. त्यांनी मला मोबाईलवर स्वामींचे खूप अनुभवही दाखवले. त्यानंतर माझ्याही मनात जिज्ञासा निर्माण झाली. त्या रात्री माझे मिस्टर कामावरून घरी आले. त्यांचा मूड बिलकुल चांगला नव्हता आणि त्या रात्री ते मला म्हणाले की मला तू माझ्या आयुष्यात नको आहे, आपण वेगळे होऊ, मला तुला डिवोर्स द्यायचा आहे असं ते मला म्हणाले. हे ऐकून तर मला विश्वासच बसत नव्हता. मला खूप मोठा धक्का बसला. आपल्यासोबत एवढं वाईट होऊ शकतं यावर मला विश्वासच बसत नव्हता. त्यांनी मला घर सोडून जायला सांगितले. माझ्या माहेरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. एवढ्या लहान मुलीला घेऊन मी कुठे जाणार, कशी राहणार, कशी जगणार. मी त्यांच्या पुढे खूप रडत होती. मला माझा संसार मोडू द्यायचा नव्हता. ती रात्र मी फक्त रडून काढली. दुसऱ्या दिवशी मी त्या शेजारच्या ताईंबरोबर स्वामी केंद्रात गेली. आमच्या घराच्या जवळच एक स्वामी केंद्र आहे. तिथून मी स्वामी सारामृत पोथी, जपमाळ आणि स्वामींचा एक फोटो आणला. मी त्याच दिवशी सेवा सुरू केली. स्वामी चरित्र 108 पारायणाला मी सुरुवात केली. मी सेवा चालू केली. हे पाहून माझ्या नवऱ्याचा अजूनच डोकं उठलं. ते मला खूप बोलू लागले. हा काय जादूटोणा करत आहे माझ्यावर, कोण आहे हा बाबा, कशाला आणलं याला घरात, असं नाही ते मला बोलू लागले. मी पारायणाला बसली की ते खूप आरडाओरडा करायचे, खूप काही बोलायचे. मला सेवा करणंही खूप अवघड झालं होतं. तरीही मी सेवा सुरू ठेवली. महिनाभर माझे पारायण सुरूच होते. तरीही काही बदल दिसून येत नव्हता. आमच्या प्रेमाला जणू कोणी बांधून ठेवलं असं वाटू लागलं. माझा आणि माझ्या मुलीच्या तोंडाकडेही ते बघत नव्हते. असंच माझे जवळपास 70 पारायण झाले आणि त्यानंतर माझ्या पतीमध्ये मला हळूहळू बदल जाणवू लागले. त्यांची चिडचिड कमी होऊ लागली असं मला जाणवलं. ते आता माझ्याशी नीट बोलू लागले आणि असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी ते माझ्या जवळ येऊन मला म्हणाले की माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. माझं एवढा सुखाचा संसार सोडून मी त्या बाईच्या नादाला लागलो आणि खरंच मला आता आपल्या संसाराची किंमत कळत आहे. मी ज्या स्त्रीच्या मागे लागलो ती फक्त माझा वापर करून घेत होती. असं तिने कित्येक जणांना फसवलं असेल. पण का कोण जाणे, आता मला त्या स्त्रीच्या तोंडाकडेही बघावंसं वाटत नाही. ती दिसली तर तिला बोलावंही वाटत नाही. मला आता हे नको आहे. मला आधीसारखा आपला संसार हवा आहे. तू प्लीज मी जे काही केलं त्यासाठी मला माफ कर. यापुढे मी कधीही असं घाणेरडं पाऊल उचलणार नाही. त्यांना अचानक हे काय झालं मला काहीच समजत नव्हतं. ते एकदम इतके कस काय बदलले मला माहिती नाही. पण खरं तर मलाही माझा संसार हवा आहे. माझ्या पतीवर, माझ्या संसारावर खरंच खूप प्रेम आहे
आणि मला कोणत्याही हालतीत तो वाचवायचाच होता. खरंच हा पण बदल दुसरा तिसरा कोणामुळे नाही, तर फक्त स्वामींमुळे घडून आलेला आहे हे मला कळून चुकलं होतं. त्यानंतर मी माझी राहिलेली स्वामीचरित्र पारायण पूर्ण केलीत आणि आज आमचा सुखाचा संसार परत एकदा सुरू झाला. खरंच स्वामीमुळे माझा संसार सुरळीत झाला. माझ्या एवढ्याशा लेकराला आज वडिलांचं प्रेम महाराजांनी मिळवून दिलं. खरंच एखाद्या स्त्रीनी कधीच कोणाचा संसार तोडू नये. त्याआधी आपणही एक स्त्री आहो हे लक्षात ठेवावं. या जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे हे. पण महाराजांच्या कृपेने आज सगळं काही ठीक आहे आणि मीही आयुष्यभर निरंतर स्वामी सेवा करणार आहे आणि माझी पतीही आता मला अडवत नाही. ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. श्री स्वामी समर्थ.